नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं स्पर्धाकार मी नितेश. आपण या व्हिडिओजमध्ये या सिरीजमध्ये आपण काय घेणार पोलीस भरतीचे PYQ म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न गणित व बुद्धिमत्तेचे. चला तर वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. काय प्रश्न वाचायचा आपलं काय ठरलेलं आहे, अगोदर प्रश्न वाचायचा बरोबर. प्रश्न वाचल्यानंतर समजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गणितीय क्रियाचं रूपांतर करायचं आपल्याला. बघा वाचा प्रश्न काय म्हणते. एका व्यक्तीजवळ 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये च्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत किती आहे मित्रांनो? 1575. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. तर त्याच्या जवळ एकूण किती नोट आहेत? प्रश्न वाचलेला आहे आपण. आता बघा 5 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे आणि 20 रुपयाची नोट आहे. त्या प्रत्येक नोटा समान आहेत. आपण काय करू? समानपट x मानूया, हे समान x मानूया आणि ही समान x मानूया. म्हणजे 5 रुपयाच्या x नोटा, 10 रुपयाच्या x नोटा आणि 20 रुपयाच्या x नोटा आहेत. टोटल किंमत आहे 1575. मग ह्या टोटल किती रुपये झाले आपल्याला? 5x झाले, 10x किती झाले? हे 10x झाले आणि हे 20 मिळून किती झाले? 20x झाले. मित्रांनो टोटल किंमत किती झाली? 1575. चला बेरीज करूया. काय म्हणते? 5 10 20 किती झालं मित्रांनो? 35x बरोबर 1575. आता x इथं घेतो आणि मी काय करतो? 35 भाग देतो 1575. आता 35चा भाग द्यायला आपल्याला थोडा अवघड. आपण काय करूया? 35 ची फोड करूया. 7 गुणिले 5, 7 5 35 करूया. 7 गुणिले 5 आता सोपं जातं मित्रांनो. आता मला पाडेपाठ आहेत. 7 1 7, 7 2 14, 7 2 14 आणि 7 5 35. आता 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 चोक 20, 5 5 25. मग आपलं उत्तर आलं 45. 45 उत्तर आहे का? नाही. आपल्याला किती विचारले? एकूण किती नोटा आहेत? हे किंमत आले 45. म्हणजे x ची किंमत म्हणजे 45 नोटा 5 रुपयाच्या आहेत, 45 नोटा 10 रुपयाच्या आहेत, 45 नोटा 20 रुपयाच्या आहेत. मग आपल्याकडे किती नोटा आहेत टोटल? आपल्याकडे आहेत मित्रांनो 3x नोटा. x x x 3x. चला 45 गुणिले 3 करूया. 45 गुणिले 3, 3 5 15, हातचा आला 3 चौक 12 आणि 13, 135. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. एवढ्याच गतीनं सोडवायचंय आपल्याला, जास्त वेळ नसतो. प्रश्न समजून घ्यायचा, त्याचं कोणतं गणित इक्वेशन तयार होतं, कोणतं समीकरण तयार होतं ते चेक करायचं आणि आपल्याला सोडवायचं. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न खूप छान आहे. एका करंडीत काय आहेत? 5 रंगाची फुलं आहेत. बघा एक करंडी आहे, त्याला 5 रंगाची फुलं आहेत. त्यात काय? 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी, 20 सोडून सर्व गुलाबी. तर त्या करंडीत एकूण किती फुलं आहेत? एक करंडी आहे, त्याच्यामध्ये 5 रंगाची फुलं आहेत. कसं काय सोडवायचा प्रश्न हा मित्रांनो? समजा एका करंडीमध्ये x फुलं आहेत, सगळे मिळून टोटल फुलं जी म्हणतो आपण ते x आहेत. मग हा प्रकारचे प्रश्न नेहमी येतात, खूप रिपिटेशन झालेलं आहे पुस्तकाचं हे प्रश्नाचं. आपण तो प्रश्न कसा सोडवायचा बघूया. हा कसा सोडवायचा? समजा 23 सोडून सर्व लाल आहेत की नाही, मी फक्त रेड लिहितो. तर काय लिहायचं? x वजा 23. 23 सोडून सर्व लाल आहेत. ह्या x मधले 23 सोडून सर्व लाल आहेत. x काय? तर करंडीमधील असलेल्या एकूण फुलांची संख्या. मग पुढं असं सोडवायचं. पांढरी म्हणजे समजा व्हाईट करूया आपण. काय लिहिले? 25 सोडून सगळं पांढरी, x वजा 25. पुढं काय लिहिलंय? पिवळी बद्दल आहे. काय म्हणते? 22 सोडून सर्व पिवळी. परत काय म्हणते? 18 सोडून सर्व निळी म्हणजे x वजा 18 घेऊया. परत काय लिहिले? 20 सोडून सर्व गुलाबी, गुलाबी पिंक, x वजा 20 आलं बरोबर. आता या सगळ्यांची बेरीज जी आहे की नाही ती x असते, कारण की हे जे सगळी फुलं आहेत ना 5 प्रकारची, 1 2 3 4 5, हे 5 प्रकारची फुलं सगळ्यांना जर एकत्र केलं तर करंडीतील एकूण फुलांची संख्या मिळते आपल्याला. मग ह्यांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल मित्रांनो. करा बेरीज करा. हे आलं 5x वजा, सगळं वजा आहे, वजा वजा अधिक करायचं, चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे चिन्ह वजाच द्यायचं मित्रांनो. चला बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 2 10 8, 18 हातचा आला 1 आणि 2 बेत्रिक 6 बेचोक 8 आणि बेपंचे 10 मित्रांनो. मग आपलं इक्वेशन काय आलं मित्रांनो? 5x वजा 108 बरोबर x आलं. ह्या सगळ्यांची बेरीज आणि करंडीतील एकूण संख्या. मग आता काय करू? 5x आहे तसं लिहितो. हे x काय करू? इकडे आणूया, 108 पलीकडे नेऊया. हे 5x वजा 1x 4x झालं आणि हे आलं 108 आणि x बरोबर मित्रांनो काय आलं? 108 भागिले 4, 4 1 4, 4 2 8 आणि मित्रांनो 2 उरलं, 4 7 28. मग आपलं x ची किंमत काय आली? x ची किंमत आली 27, जे की आपली एकूण करंडीमधील फुलं होती. मग हा एक ऑप्शन बघा 1 उत्तर आलं आपलं 27. समजतंय? खूप सोपे प्रश्न आहेत. एवढे मोठे मोठे प्रश्न असतात पण मित्रांनो अजिबात घाबरायचं नाही. मोठे प्रश्न 70% मोठे प्रश्न सोपे असतात. हे मोठे प्रश्न फक्त तुम्हाला घाबरवायला दिलेले असतात.
समजतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला पुढचा प्रश्न बघा. आमिरने 2000च्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 आणि 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये भरली तर त्यांनी भरलेली एकूण नोटांची संख्या किती? परत एकदा नोटांची संख्या विचारली म्हणून घाबरायचं नाही. 2000च्या जेवढ्या नोटा आहेत की नाही, कुणी आमिरनं भरलेल्या बँकेमध्ये तेवढ्याच 1000च्या सुद्धा आहेत, तेवढ्याच 200च्या सुद्धा आहेत. मग आपण काय करतो, नेहमी ठरल्याप्रमाणे आपण काय करू, या नोटांची संख्या जी आहे की नाही आमिरने भरलेली आहे 2000ची, त्याला एक्स मान. मग जर आपण याला एक्स मानलं तर आपण याला सुद्धा एक्स मानलं पाहिजे, याला सुद्धा एक्स मानलं पाहिजे. मग आपण काय करावं, ह्यांची करावी लागेल बेरीज. बाई बेरीज किती होते बघा, हे 2000, हे 1000, 3000 आणि हे 2000 किती झालं, 3200. 3200 एक्स किती रुपये झाले, 16,000. समजते का बघा, 2000च्या एक्स नोटा म्हणजे 2000 एक्स, 1000च्या एक्स नोटा म्हणजे 1000 एक्स, 200च्या एक्स नोटा म्हणजे 200 एक, ते एकूण रक्कम. मग हे सगळ्यांची मिळून रक्कम किती झाले, 16,000 रुपये. मग आपण सगळ्यांची बेरीज केली, 2000, 1000, 200, 3200 एक्स आणि 16,000. चला सोपं काम झालं. इथेच मी काय होतो, शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट घेतो, बरोबर. मग एक्स बरोबर काय आलं, 160 भागिले 32. आता 32चं कसं असतं, 32 काय करा तुम्ही, 32 काय करा, 32ला 160, 32ला काय करा, 16 दुने 32, 16 गुणिले 2. आता सोपं जात आहे, 16 एका 16, 16 10 160, बे एक बे, बे पंचे 10, एक्स बरोबर आलं मित्रांनो 5. म्हणजे काय केलंय, त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती होती, तर 5 होती. मग आपलं ऑप्शन उत्तर काय 5 आहे का, नाही. आपण काय करायचं, हे 5 आलं, हे 5 आलं, हे 5 आलं, म्हणजे टोटल नोटा 3x झाल्या आणि 5 त्रिक 15. उत्तर आले 5 त्रिक 15. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आता जेव्हा आपण हे x ची किंमत 5 काढतो तर आपल्याला काय वाटतं, अरे हा उत्तर आलं आपलं, चला आता पुढचा प्रश्न सोडवायचा. तर आपण काय करतो, गडबडीत चला ऑप्शन क्रमांक हे उत्तर आहे, चला पुढं. असं करायचं नाही. हेच तर त्यांनी U-टर्न दिलेला असतो, हेच तर चुकण्यासाठी दिलेला आहे. एकूण नोटांची संख्या आपण काय करतो, मी एवढं केलं, सगळं गुणाकार केला, भागाकार केला, एवढं डोकं लावलं मी आणि उत्तर काढले 5. पण हे उत्तर नाहीये मित्र. उत्तर काय आपलं, तिघांच्या नोटांची एकूण संख्या किती, तर 5 त्रिक 15. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. फसवा फसवी, सगळी फसवा फसवी आहे मित्रांनो. ही फसवा फसवी जर तुम्हाला अवॉइड करायची असेल तर मित्रांनो अभ्यास करावा लागेल, आणि गणिताचा तर अभ्यास करावाच लागतो. घाबरायचं नाही, मी आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. चला बघा मित्रांनो, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. कशा पद्धतीने वेगळा आहे बघा. एका पिशवीमध्ये 110 नाणी आहेत, एकूण 350 रुपये होतात. त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत. तर 5 रुपयाची नाणी किती, बघा हा प्रश्न वेगळा कसा. आता काय करायचं आपल्याला, बघा एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणी आहे, ते 5 रुपयाची नाणी आहेत. मग बघा ह्या पिशवीमध्ये जी नाणीची संख्या आहे, 1 रुपयाचं जे नाणं आहे की नाही त्याला x मानतो, 5 रुपयाचं नाणं आहे त्याला मी y मानतो. इथपर्यंत समजलं. आता बघा जर टोटल नाण्यांची संख्या जर मी मोजली तर x अधिक y, म्हणजे 1 रुपयाच्या जे टोटल नाणे आहेत त्याला मी x मानले आणि y चे जे टोटल नाणे आहेत त्याला y मानले. तर x अधिक y, 2 नाणी मिळून, दोघा नाण्यांची संख्या मिळून किती नाणी होतात, तर मित्रांनो 110 होतात. दिले बघा, एकूण नाणी किती आहेत, 110. आता जर मी x जे 1 रुपयाची नाणी आहेत की नाही ती x असतील आणि 5 रुपयाची नाणी किती असतील, 5y असतील. आपण जे आत्ताच पाहिलं ते, म्हणजे एकूण नाणी जे मिळवले आपण 5 रुपयाची जर y नाणी असतील तर टोटल रक्कम किती होते, 5y. 1 रुपयाच्या x नाणी असतील तर आपण x होतो, 1 गुणिले x म्हणजे x. आता ह्या सगळ्यांची किंमत मिळून किती होते, 350 रुपये. चला 2 समीकरण भेटली आपल्याला. समीकरण भेटल्यानंतर आपण काय करू, ह्या 2 समीकरणांची वजाबाकी करू. बे अधिकचं वजा होईल, इथल्या अधिकचं सुद्धा वजा होईल. अधिक वजा कॅन्सल होईल. y वजा 5y मित्रांनो काय होईल मित्रांनो, वजा 4y होईल. आणि 110 वजा 350 किती होतं मित्रांनो, 0, 4 आणि 2 हे वजा होईल. आता वजा वजा काय होतं मित्रांनो, अधिक होतं, बरोबर. वजा वजा मित्रांनो अधिक होणार, 240 आलं होतं. चला सिंपल, y बरोबर 240 भागिले 4 करूया. 4 1 4, 4 सख्ख 24 आणि 0ला 0. y बरोबर आलं मित्रांनो 60. आता मला कुठल्या नाण्याची किंमत विचारल्या मित्रांनो, 1 रुपयाच्या नाण्याची विचारले का 5 रुपयाच्या, तर 5 रुपयाच्या. व 5 रुपयाची नाणी किती पकडली होती आपण, y, जे काही काढले आपण 60. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, बरोबर. आपल्याला हे नाही विचारलं, आपल्याला 60 विचारले. जर आपल्याला x ची किंमत म्हणजे 1 रुपयाचे नाणे किती आहेत हे जर विचारलं असतं तर आपण 60 काय केलं असतं, याच्यामध्ये घेतलं असतं आणि x अधिक y बरोबर 160.
एक्सची किंमत आली असते 110 वजा 60 50 उत्तर आलं असतं. समजतंय? खूप छान प्रश्न मित्रांनो. असे प्रश्न आले की मजा येते. असं पाहिजे थोडंसं काय केलं म्हणजे मजा आली पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. थोडं आपलं ब्रेन यूज केल्यासारखं वाटतंय. हा चला टेन्शन घ्यायचं नाही. असे प्रश्न पडतात पण हे खूप फास्ट करायचे असतं क्रिया. हा आणि सोडून घ्यायचं गणित. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो खूप छान प्रश्न आहे. मी खूप सगळे छान प्रश्न PYQ मधले एक छाटून काढलेले आहेत. सोपे प्रश्न मी थोडे वगळले आहेत. आपण काय करायचं, आपण मध्यम मार्ग स्वीकारायचा. अवघड आणि ऍव्हरेज हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्याचा सराव करूया. सोपे प्रश्न तर आपल्याला जमणारच आहेत असं मी गृहीत धरलेलं आहे. त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची तुम्हाला. चला, एक भाविक काय करतोय, मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांका इतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. म्हणजे समजा अशा पायऱ्या असतील तर इथे एक फुल ठेवलं, इथं हे पहिली पायरी, इथे एक फुल ठेवणार, दुसरी पायरी इथे 2 फुल ठेवणार, तिसरी पायरी इथे 3 फुल ठेवणार. बरोबर. तर प्रत्येक पायरी ठेवतो. जर मंदिरात एकूण 66 पायऱ्या असतील तर त्याला एकूण किती फुलं लागतील? मंदिरात एकूण किती आहे मित्रांनो? अशा 66 पायऱ्या आहेत. आता आपल्याला इथे एक फॉर्म्युल्याची गरज लागणार आहे. आपल्याला काही गणितामध्ये खूप सारे फॉर्म्युले नसतात जे की लक्षात ठेवायचे. आपल्याला खूप एक लिमिटेडच फॉर्म्युला आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे आणि त्यालाच इम्प्रोवाइज होतात ते फॉर्म्युले. त्यालाच काट छाट बदल इकडलं तिकडं ते फॉर्म्युले तयार होतात. बेसिक आपल्याला लक्षात ठेवलं तर आपल्याला एकदम कमीत कमी फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा इथं आपल्याला उपयोगी पडतं की नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज हा फॉर्म्युला असतो n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. बरोबर. हे असा फॉर्म्युला आहे. आता हे जे n आहे की नाही शेवटची नैसर्गिक संख्या असते म्हणजे किती? 66. मग चला ह्या फॉर्म्युल्यामध्ये 66 ठेवूया. पण हा फॉर्म्युला वापरला का? कारण की मला प्रत्येक एकूण किती फुलं लागली ते घ्यायचे. म्हणजे समजा आता बघा, आता मी काय केलं, हे 1 2 3 हे किती फुलं झाली? 3 आणि 2 5 आणि 1 6 फुलं झाली की नाही? मग समजा हा 3 आहे, मी 3 यांची संख्या 3 ठेवतो. मग 6 उत्तर यायला पाहिजे. चेक करूया आपण. मग चला 3 ठेवा. 3 कंसामध्ये 3 अधिक 1 भागिले 2 बरोबर 3 गुणिले 3 आणि किती झाले? 4 भागिले 2 बेक बे बे 2 4 आणि 3 आणि 2 किती झाले मित्रांनो? 6. एक तुम्हाला टॅली करण्यासाठी की बाबा ह्या फॉर्म्युला आपल्याला उत्तर येतं. पण असं 3च नाही ना पायऱ्या. आपल्याला किती पायऱ्या सांगितल्या त्यांनी? आपल्याला सांगितले त्यांनी 66 पायऱ्या. मग n ची किंमत मी किती घ्यायला पाहिजे? n ची किंमत घ्यायला पाहिजे 66. चला आता ठेवूया. आता समजला कन्सेप्ट सर. आता आम्ही करतो फास्ट. चला मग n कंसामध्ये n अधिक 2 भागिले 2 n अधिक 1 भागिले 2. मग n ची किंमत 66 कंसामध्ये 66 आणि 1 किती झालं? 67 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6 बेत्रिक 6 म्हणजे आपलं उत्तर आलंय 33 गुणिले 67. चला गुणाकार करूया. 67 गुणिले 33 3 7 21 हात चाला 2 3 7 18 आणि 2 किती झालं? 20 0 3 7 21 हात चाला 1 2 3 7 18 आणि 2 20. चला 1 1 2 2 2211 ऑप्शन क्रमांक 4 बघा 2211 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर किती फुलं लागतील? तर 2211 फुलं लागतील सर. कारण की आपण एकदा बुक चेक केलं, तो फॉर्म्युला योग्य आहे आणि तोच फॉर्म्युला आपण या आपलं पूर्ण गणित सोडवण्यासाठी वापरला. सोपं असतंय, काळजी करायची नाही. सोपं असतं. फॉर्म्युले करायचे लक्षामध्ये आणि प्रॅक्टिस करायचे खूप, तेव्हाच आपल्याला गणिताची भीती होते कमी. घाबरायचं नाही. मी आहे, जोपर्यंत मी शिकवतो तोपर्यंत लक्ष द्या. आपण सगळं गणित सोपं करून टाकूया. चला पुढचं गणित घेऊया. बघा मित्रांनो हा प्रश्न बघा. हा प्रश्न दिसतोय मोठा पण ह्याच्यामध्ये काही सुद्धा दम नव्हता प्रश्न. मला हेच तुम्हाला सांगायचंय की जो पेपर सेटर असतो, पेपर सेट करतो, त्याच्या मनामध्ये काय असतं की एक आपण मोठं गणित टाकू पोलीस भरतीच्या पोरांना, मग त्यांना काय ते घाबरतात, मग हे स्किपच करून टाकतात. स्किप करायचं नाही आपल्याला. मी काय म्हणतोय की कोई भी गणित छोटा नाही होता और कोई भी मोठाला गणित अवघड नाही होता, हे लक्षात ठेवायचं. काय म्हणतोय? एका दोरखंडाचे समान 11 तुकडे करायचे आहेत. त्यासाठी प्रथम त्याची दोन्ही टोकं एकमेकाशी जोडून घेतली तर मला हवे असलेले 11 तुकडे मिळवण्यासाठी दोरखंड मी किती ठिकाणी कापायचा. म्हणजे बघा काय म्हणता येते की एक दोरी घेतली, त्याला काय केलं, परत त्याचे 2 टोक जुळवले आणि त्याला एक दोरी केली. म्हणजे समजा ही दोरी आहे की नाही, तर ह्याचे 2 टोक, हे एक टोक आणि हे टोक काय केलं त्यांनी, हे असं जुळवून घेतलं. आपण नाही का घडी घालताना जुळवतो, असं एक असे असेल तर असे जुळवतो आपण, तसे जुळवले. आता त्याला 11 तुकडे करायचे. मग हे दोरखंड जो आहे की नाही जुळवलेला, तो किती तुकड्यात कापायचा? तर मित्रांनो किती तुकड्यात कापायचा, तेव्हा मी दुसरा कलर घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघ आता काय करू आपण, ह्याला 5 तुकड्यात 5 भागात कट करू. 1 कट केला, 2 3 4
5. बघा आता याचे 11 तुकडे झालेत का बघूया. 11 तुकडे झालेत का सर, बघू ना 11 तुकडे झालेत का. बघा हा 1 तुकडा, 2 तुकडे, 3 तुकडे, 4 तुकडे, 5 तुकडे, हा जो उरलेला आहे की नाही तो 6वा तुकडा. 7, 8, 9, 10 आणि 11 होय की सर, झाले की. म्हणजे 5 वेळेस ह्याला जर कट मारला, ह्या दोरी जो फोल्ड करून ठेवलेली दोरी आहे, तर आपल्याला 11 तुकडे मिळतात. ऑप्शन काय, उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 1 5 तुकडे, सॉरी 5 ठिकाणी कापावं लागेल. बघा किती मोठा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर काय हे असतं. एवढा मोठा प्रश्न घेतला की ह्याचं उत्तर केवढंसं काढलं आपण. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा येतात, घाबरायचं नाही. किंवा कुठं तुकडे करायचे, किती तुकडे करू, खेळत बसायचं नाही. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करायची आणि आपण त्याचे तुकडे करायचे. जमतंय, समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला समजत असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पुढचा प्रश्न बघू काय म्हणते. फळबागेतील, चला गार्डन मध्ये फिरून येऊया आता. फळबागेतील 150 झाडापैकी 12% झाडे आंब्याची आहेत. आंबे आवडतात का, हा सर आवडतात. चला आंब्याची झाडे, तर बागेत इतर प्रकारची झाडे किती. आंब्याची झाडे नाहीत विचारली, इतर प्रकारची झाडे विचारलेत. बघा आता बागेत किती झाडं आहेत सर, बागेत बघा 150 झाड आहेत. त्याचे किती टक्के आंब्याची झाडे आहेत सर, 12%. टक्के म्हणलं की काय करायचं, 12 भागिले 100. टक्के म्हणलं की भागिले 100 करायचं. झाडापैकी, झाडाच्या, नंबरच्या, च्या म्हणलं की गुणाकार येतो. म्हणजे समजा 100च्या 20%, 100 झाडाच्या 50%, 100 झाडापैकी 50%, तर काय करायचं 150 गुणिले 12 भागिले 100. सोपं. 0ला 0 कट करूया, अजून काय भाग देते काय सर, बघा 2 पंचे 10, 2 सख्ख 12, 5 एक 5, 5 त्रिक 15, किती आलं 6 आणि 3, 6 गुणिले 3 18. चला 18 आलं उत्तर. चला चला उत्तर 18 आहे का उत्तर, नाही 18 आपलं उत्तर. आपलं उत्तर काय विचारलं त्यांनी, इतर प्रकारची झाडे किती. इतर प्रकारची झाडे मग काय करावं लागेल सर, 18 तर बघा आंब्याची झाड आली, आंबा काढतो जमतोय, हे असला आंबा आहे आपल्याकडे 18. मग आता टोटल 150 झाडं आहेत, त्यातील 18 झाडं सर आंब्याची जर कट केली तर आपल्याला इतर प्रकारची झाडे मिळतील सर. मग करा 150 पैकी 18 गेले 132 येतं, हे आपलं तोंडपाठ होऊ शकतं. तरी पण वजाबाकी करूया. 10 तून 8 गेले 2, हातचा आला 1, 5 2 गेले 3 आणि 1चं 1 आहे, तसं 132. ऑप्शन क्रमांक कुठला, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न. पण चुकण्यासाठी काय करतात हे असं देतात, इतर प्रकारचे विचारलेत, तुम्ही आंब्याचे काढताय, उत्तर दिलं, पुढे गेलो, अरे बाहेर आलो की चुकलं की राव, तसं होतं. हे तसल्यातला प्रश्न यार, माझं आलं होतं पण शेवटी घाण केली मी. उत्तर आलेलं आहे 132. चला मित्रांनो एक प्रश्न बघू. थोडासा ट्विस्ट प्रश्न आहे म्हणून हा घेतलेला आहे आपण. काय म्हणतंय, एका 10 रुपयाच्या नव्या नोटावर, 10 रुपयाच्या नव्या कोऱ्या नोटांवर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 ते 1 2 4 4 5, 1 2 4 4 5 असे सलग अनुक्रमांक आहेत, तर ती एकूण किती रक्कम आहे. 10 रुपयाच्या नोट आहेत हे कळाले. आता नोटांचं एक बंडल आहे असं समजूया. त्याच्यावरती पहिली नोट आहे 12,345 ह्या सिरियल नंबरची, आणि शेवटची नोट म्हणजे बंडलच्या शेवटची नोट असेल 12,445 नोटाची. मग हे किती रुपये होतात ते त्यांनी आपल्याला विचारायला सांगितले, म्हणजे काढायला सांगितले. मग बघा आपण काय करतो, आपलं डोकं काय, हा सर बरोबर आहे की, मग आपण काय करू सर, आपण आहे की नाही हे 12,455 आहे का, त्यातून 12,345 वजा करू सर. मग किती आलं, 5 5 0, 4 4 0, 4 3 गेलं 1 आणि हे 0 0. मग सर की नाही 100 नोट आहेत. मग 100 नोटा, 10 रुपयाची एक नोट म्हणजे 100 गुणिले 10, सर 1000 रुपये आलं ना उत्तर. इथंच आपण चुकलो. का चुकलो सांगा बरं, का चुकलो, कारण की मित्रांनो हे चुकवण्यासाठी दिलेलं आहे असं लक्षात ठेवायचं. एवढं सोपं तर नाही देणार ना, काहीतरी थोडं तरी हातचा ठेवणार ना. तर हातचा काय ठेवला की पहिली जी नोट आहे की नाही, सॉरी ही पहिली नोट आहे, ही सुद्धा गृहीत धरायची. आपण वजाबाकी करताना काय करतो, समजा 10 मधून 5 वजा केले तर 5 करतो आपण, बरोबर. पण समजा 5 रुपयाचे 5 सिरियल नंबरची नोट आहे, 5 6 7 8 9 10. आता किती नोटा झाल्या मोजा बरं, 1 2 3 4 5 6, 6 नोटा झाल्या ह्या, आणि मी तर काढले 5. म्हणून सुरुवातीची नोट आहे ती गृहीत धरायची. मग गृहीत धरल्यानंतर काय होतंय मित्रांनो, गृहीत धरलं की आपली जी वजाबाकी आहे म्हणजे ज्या नोट आहेत की नाही ह्या तर 100 येतात, पण ह्या सुद्धा आपण गृहीत धरायची. ही 1 ही झाली 101 नोट, म्हणजे टोटल नोटा झाल्या 101. प्रत्येक नोट आहे 10 रुपयाची. मग 101 गुणिले 10 केलं, काय केलं, हे शून्य फक्त वाढवायचा.
1010 1010 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ट्विस्ट पे ट्विस्ट तशा प्रकारचे प्रश्न आहे. ट्विस्ट पे ट्विस्ट हे ट्विस्ट आपल्याला ओळखायचे आणि आपल्याला अवॉइड करायचे. अशी उडी मारायची त्याच्यावर आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. हे समजवण्यासाठी तर मी इथे उभारलोय. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला प्रश्न काय बघा, छान प्रश्न. मी छानच प्रश्न घेत असतो. मी असे सोपे किंवा एकदम काय म्हणतात ठोकताळ्यातले प्रश्न म्हणतो का जे नेहमी पडतात आणि ते सोपे असतात असं नाही, वेगळं काहीतरी. एका मुद्रकाने काय केलंय, एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले तर पुस्तकात एकूण किती पाने असतील. म्हणजे काय केलं बघा, एक पुस्तक आहे, पान क्रमांक 1 आलाय त्याला 1 खेळा, पान क्रमांक 2 आलाय म्हणजे एका अंकाला पान क्रमांक 2 आहे, 1 अंकी संख्या त्याला 1 खेळा. असं 1 अंकीला 1 खेळा. परत 10 पासून सुरू होतात 2 अंकी त्याला 2 खेळे. परत 100 पासून सुरू होतात त्याला 3 खेळे. असे खेळे मारले तर ते 402 खेळे वापरले त्यांनी. 402 खेळे वापरले, खेळ संपले असं समजूया. मग किती पानांपर्यंत पोहोचला, किती पानांवर खेळ ठोकले, बरोबर हे काढायचं. आता बघा 1 ते जे आकडे आले 9 हे 1 अंकी, हे 9 खेळ मारले. परत 10 पासून ते 99 पर्यंत किती झाले मित्रांनो, हे अंक किती झाले पहिल्यांदा 10 99 90 झाले. किती खेळ मारले, 2 खेळ मारले. हे 9 तर 1 खेळ मारला आणि हे 90 2 खेळ मारले. किती झाले 180. हे झालं. आता पुढं 100 पासून सुरुवात झाली, पहिल्यांदा ह्याची बेरीज करून घेऊया आपण. किती झालं ह्याची बेरीज करूया, 180 आणि 9 किती झालं 189. बरोबर. आता पुढं 3 अंकी संख्या आहेत सगळ्या, 3 खेळच मारणार. हे 189 आहे की नाही, 402 मधून वजा करू. 402 मधून 189 वजा करूया. किती खेळ उरले आपण बघू. मग काय 12 9 गेले 3 हातचा आला 1, 10 9 गेले हातचा आला 1 आणि 4 2 गेले 2 उरले. 213 खेळ उरले. आता 213 खेळ उरले की नाही, याला आपण 3 ने भाग देऊ. 3 1 3 3 7 21 3 1 3 म्हणजे हे झाले 71 पानं. म्हणजे किती झालं, किती पानं झाली, हे 9 पानं झाली. परत ही किती झाली 90 पानं झाली, बरोबर ना, हे 90 पानं. आणि ही राहिलेली किती पानं झाली आपली 71. किती पानं होतात मित्रांनो, 9 1 10 हातचा आला 1, 9 1 10 1 70 170 पानं टोटल होती, ज्याच्यावर आपण 402 खेळ मारले. तर हा ऑप्शन क्रमांक 3. समजलंय का बघा, अजून एकदा मी व्यवस्थित समजून सांगतो. 1 ते 9 अंक जे आहेत त्याला 1 खेळ मारला, 9 खेळ झाले सर. 10 पासून 99 पर्यंत हे 2 अंकी संख्या आहेत म्हणून प्रत्येक 2 अंकी संख्येला 2 खेळ मारले. 2 अंकी संख्या किती झाल्या 90 झाल्या. मग 2 खेळ मारल्यानंतर 180 खेळ वापरले. टोटल किती खेळ वापरले आता, हे 9 आणि हे 180 189 खेळ आतापर्यंत वापरून झालेले आहेत. किती पैकी, ह्या 402 पैकी. मग उरले किती खेळ, तर 402 वजा 189 केलं 213 आलं उत्तर आपलं. 213ला काय करा, आता प्रत्येकी 3 अंकी संख्या आहे त्याच्यामुळं प्रत्येक पानाला 3 खेळ मारले. मग 3 ने भाग देऊया म्हणजे किती पानं उरलेत ते कळतं आपल्याला. मग 3 ने भाग दिल्यावर 71 आलं. आता किती पानं झाली होती, ही 9 पानं झाली होती, ही 90 पानं झाली होती आणि ही 71 पानं झाली होती. मग ह्यांचं सगळ्यांची बेरीज केली तर 170 आलं, उत्तर आलं 170. वेगळा प्रश्न होता, थोडा अवघड म्हणता येईल, पण जर हा प्रश्न समजून घेतला तर सोपा होता मित्रांनो. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. नमस्कार मित्रांनो, चला प्रश्न बघूया. एका पुस्तकात 500 पेन दुसरा घेतो, 500 पाने आहेत. एका पानावर 21 रेषा आहेत. एक विद्यार्थी 7035 रेषा वाचतो, त्या रेषेच्या पानावर खूण ठेवतो, तर कितव्या पानावर खूण ठेवली जाते. बघा एक पुस्तक आहे, बरोबर. या प्रत्येक पानावर 21 रेषा आहेत. तर अशा त्याने किती रेषा वाचल्या, 7035 रेषा वाचल्या. तर 7035 रेषा वाचल्यानंतर इथं खूण ठेवतो. मग कितव्या पानावर खूण ठेवली असं सांगायचं. सोपा प्रश्न आहे, फक्त गडबडायचं नाही. बघा किती कन्फ्युजन केलेलं आहे, सोप्या प्रश्नाला अवघड बनवलेलं आहे. 7035 काय करायचं आपण, 7035 याला फक्त 21 ने भाग द्यायचा होता. एवढं उत्तर होतं फक्त, की अनावश्यक माहिती दिली. 500 पानं आहेत, वाचत बसलाय, ते खुणा ठेवलेत, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन करायचंय. कन्फ्युजनचा काही सुद्धा प्रश्न नव्हता, आपल्याला फक्त
त्याला 21 ने भाग द्यायचा. आता 21 ने भाग द्यायचा, तुम्हाला 21चा पाडा यायलाच पाहिजे मित्रांनो. येत नसेल तर काय करूया आपण, 7 गुणिले 3 करूया. 7 × 21. आता 7 ने द्या, 7 × 7, 7 × 7, 7 0 0, 7 0 0, 7 5 35. 3 ने भाग द्या, 3 × 3, 3 × 9, 3 × 9, 3 5 15. म्हणजे त्याने जी खूण ठेवलेली आहे, म्हणजे आपण एक बुकमार्क म्हणूया, ती ठेवलंय 335 नंबरच्या पानावर, म्हणजे पेज नंबर 335 ला. ऑप्शन क्रमांक 3 बघा, 335 हे आपलं उत्तर होतं. समजतंय? सोपा प्रश्न असतात, त्याला अवघड करतात. बघा एवढं शिकवलंय, पण ह्याचं उत्तर किती होतं, एकदम सेकंदामध्ये उत्तर होतं. असेच प्रकारचे प्रश्न असतात. आय होप समजलं असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न काय की 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. म्हणजे 5 रुपयाचा काय आहे की एक कॉइन आहे, त्याचं वजन आहे किती मित्रांनो, 9 ग्राम. ओके. तर राजकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांचे पिशवीचे वजन 9 किलोग्राम आहे. तर त्या पिशवीचे किती नाणी होतात, त्या पिशवीमध्ये किती नाणी आहेत? सोपा प्रश्न आहे. बघा एक पिशवी आहे, याच्यात किती नाणी आहेत, 9 kg. 9 kg म्हणजे किती ग्रॅम मित्रांनो, 9 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणजे 9 किलोग्रॅमचं झालं 9000 ग्रॅम. एका कॉइनचं वजन, नाणीचं वजन 9 ग्रॅम आहे. तर 9000 ग्रॅम मध्ये किती नाणी असतील, तर काय करायचं मित्रांनो, याला 9 ने भाग द्यायचा फक्त. आणि 9 × 1 = 9, 3 0 आहे, तसं त्या पिशवीमध्ये असतील 1000 कॉइन्स, 1000 नाणी. ऑप्शन क्रमांक 4 बघा, हे आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता. एका पिशवीत 9 किलो 5 रुपयाचे कॉइन आहेत. एक कॉइन नाणी, एक नाणं 9 ग्रामचं आहे. तर टोटल नाणी किती असतील, तर 9000 भागिले 9 आपलं उत्तर आलेलं आहे 1000. समजतंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो, हा पोलीस भरतीमध्ये आलेला, खूप वेळेस आलेला हा प्रश्न आहे. रोमन संख्या आणि त्याचं जे नंबरिंग आहे ते कशा पद्धतीने आहे, हा प्रश्न आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. एक ट्रिक सांगतो, त्याच्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा ट्रिक काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, काय चढवलंय आपण, IB चढवलाय एक्सेल असलेल्या माणसाला, आणि कुठं चढवलाय, तर CDM मशीन मध्ये चढवलाय. काय IB चढवला, IB म्हणजे आपली सलाईन असते ना, त्याला IB म्हणतात. बघा एक्सेल म्हणजे समजा तो माणूस आहे, त्याचा शर्टचा साईज एक्सेल आहे, कुठं तर CDM मशीनचीच असते का, तिथं त्याला बेड ठेवलाय आणि तिथे त्याला सलाईन लावलेली. असं डोक्यामध्ये इन्फोग्राफी लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला चुकायची काही सुद्धा शक्यता होत नाही. मग काय झालं, काय लक्षात ठेवलं तुम्ही, सर तुम्ही सांगितलं ना IB एक्सेलचा माणूस आहे आणि त्याला CDM मशीन मध्ये ठेवले. बघा सर हे काय, हे तर लक्षात ठेवलं, पण ह्याचं करायचं काय. बघा I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. वाव सर किती छान. हा आता आपण काय करूया, थोडं नीट लिहूया, उभं लिहूया. काय झालं सर, IB चढवला एक्सेल असलेल्या माणसाला, आणि कुठं चढवलं सर, CDM मशीन मध्ये चढवलं. तर I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. आता हे पण कसं लक्षात ठेवायचं बघा ना. बघा 1 सोडून 1, 1 1 1 10 100 1000, 5 50 500, म्हणजे अल्टरनेट केलेलं आहे. 1 10 100 1000, 5 50 500 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता प्रश्न काय करू, आता प्रश्नाकडे जाऊया की LXVDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहिताना आपण काय करतो मित्रांनो, मोठी संख्या अगोदर आणि छोटी संख्या उतरत्या क्रमाने मांडतो. म्हणजे आता सगळ्यात मोठं काय, जर आपण ह्या गोष्टीचा जर आपण उतरत्या क्रम लावला तर काय होतंय, MDCLXVI. बघा आता आपल्याला दिलंय का सगळं, 1 2 3 4 5 गोष्टी दिल्यात. हा जो गोष्ट शेवटची आहे का ते दिलेलं नाही, हे आपण सगळी माहिती घेतली. मग आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, MDCLXV आहे का, MDCLXV ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे ट्रिक आहे, हे तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवा, पण हे सोपं जातं ना. IB चढवला एक्सेल माणसाला CDMच्या मशीनमध्ये, आणि हे 5 10 50 100 500 1000 आणि आपलं उत्तर आलेलं आहे. उतरता क्रम असो, चढता क्रम असो, किंवा कशाला काय म्हणतात हे सुद्धा आलेलं आहे प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवायचं. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला समजत असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला काय म्हणतो पुढचा प्रश्न,
तर म्हणते की 84 रुपयाला 6 पेन मिळतात, तर 1.5 डझन पेनांची एकूण किंमत किती? बघा सोपा पेचलाय. पोरं म्हणतील सर काय लावलं तुम्ही, अवघड अवघड अवघड. आमच्यासाठी सोपा तरी प्रश्न टाका ना. तर हा तुझ्यासाठी सोपा प्रश्न टाकलाय. काय तर 84 रुपयाला 6 पेन मिळतात. 84 रुपयाला जर 6 पेन मिळत असतील तर एक पेन किती रुपयाला पडतो मित्रांनो? आपण काय करतो मग 84ला 6 ने भाग देतो. 6 1 6, 6 1 6, 6 चोक 24. म्हणजे काय झालं, एक पेन किती रुपयाला पडला? एक पेन 14 रुपयाला पडला. बघा सर महाग आहे पेन. तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत किती? 1.5 डझन किती झाले? 1 डझन म्हणजे मित्रांनो 12. 1.5 डझन म्हणजे 1.5 किती झाले? 12 आणि अर्धा डझन 6. 12 अधिक 6 18 झाले. मग ह्यांची किंमत किती सर? एक पेन 14 रुपयाला आहे, 18 पेन घ्यायचे. मग किती रुपये द्याल तर दुकानदाराला तुम्ही? तर 18ला 14 ने गुणणार. 4 8 32, 3 4 1 4 आणि 3 7, 0 1 8 1 1 1. किती झालं मित्रांनो? 2 5 2, 252 उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 252 हे आपलं उत्तर आहे. समजते? तुमच्यासाठी सोपा प्रश्न, थोडं चेंज, लय अवघड अवघड किंवा वेगळ्या प्रकार झाले. हा तुम्हाला जे वाचले की जे अभ्यास केलेले आहे का त्याच्यासारखा तुम्हाला आता प्रश्न दिसला. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो हा प्रश्न बघा. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे. फरक म्हणजे काय मित्रांनो? वजाबाकी सर. तर त्या संख्याचे 3/8 पट किती? बघ समजा एक संख्या आहे, ती संख्या मी x मानली. आता त्याची 9 पट किती झाली? 9 पट म्हणजे 9 पट 9 ने गुणावं लागेल आपल्याला. 9 पट झाली सर 9x आणि त्याची 5 पट झाली सर 5x. त्यांच्यातला फरक म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी किती आली? 96. मग 9x वजा 5x, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, बरोबर 96 आलं. मग 9x वजा 5x किती झालं सर? 4x झालं. 96 आणि x बरोबर किती झालं? 96 भागिले 4. 4 1 4, 4 2 8, 4 चौक 16, 24 आलं सर x ची किंमत. मग सर x ची किंमत काढली. मग आता करू काय? विचारले काय? त्या संख्यांचे 3/8 पट किती? म्हणजे ह्या 24ला कितीने गुणायचं मित्रांनो? 3/8 ने गुणायचे. म्हणजे 24ला गुणा 3/8 ने. 8 1 8, 8 3 24, हे 3 आणि हे 3 उरलं. 3 गुणिले 3 उत्तर आलं 9. ऑप्शन 1 क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न. 9 पट 9 गुणिले 5 पट 5 गुणिले आपण x मानली संख्या ती आणि त्यांचा फरक 96. आणि जसं विचारलं तसं हळूहळू जायचं. आपली गाडी स्लोली ठेवायची, स्टेप बाय स्टेप जायचं. जेव्हा या स्टेप्स कळतील किंवा जेव्हा हे प्रश्न जो असतो तुम्हाला एक समीकरणामध्ये मांडता आला तेव्हा तुमच्या ह्या गणितीय क्रिया जर स्पीडने घेतल्या तर आपल्याला पूर्ण गणित एक चुटकीसरशी आपल्याला उत्तर आणता येते. हे लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. हे कोडिंग म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे तुम्हाला काय यायला पाहिजे अगोदर, त्याच्यानंतर काय यायला पाहिजे, त्याच्यानंतर काय यायला पाहिजे, आणि त्या ज्या सगळ्या प्रोसेस एकदम फास्ट करायचं, सुपर फास्ट, तेव्हा एकदम पटकन गणित जाते. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा परत एकदा त्याच प्रकारचा प्रश्न. एका संख्येचा म्हणला कुठली संख्या काय संख्या दिलेली नसते, आपण काय करायचं? x मानायचं. बाबा तू काय बी मान, y मान, तुझं इनिशियल नावाचं मान, n मान, काही मान, काय अडचण नाही मला. एका संख्येचा 1/3 भाग सर तुम्ही xच मानायचा. बरं ठीक आहे xच मानतो. एका संख्येचा 1/3 भाग, समजा याचा 1/3 भाग म्हणजे काय झाला? 1/3 x झाला. बरोबर ना? समजा हे x आहे, याचे 3 तुकडे केले आपण. मग हा जो तुकडा आहे की नाही तो हा 1/3 x आहे. तर भाग काय? 120 आहे. तर त्या संख्येचा, बरं ठीक आहे, 1/3 x हा किती आहे? 120 आहे. सर x काढायचं का? मग काढूया लगेच x. हे 3 इकडे नेऊया म्हणजे आपलं आलं x बरोबर 120 गुणिले 3. x बरोबर आलं 12 36, 360 आलं. सर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. ठीक आहे, शोधतो. 360 गुणिले 2/9 म्हणजे आता 2/9 भागेल. 9 1 9, 9 चौक 36, हे 0 आहे तसं. उत्तर आलं 40 गुणिले 2, 4 2 8, 80 उत्तर आलं आपलं. आहे का ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2 बघा, 80 उत्तर आलं. सोपा प्रश्न. फक्त काय करायचंय? गिवन इनपुट दिलेलं जे प्रश्नामध्ये आहे ते मांडायचं आणि जे विचारायचं आहे ते काढत जायचं. सोपं, काय सुद्धा अवघड नाही. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया काय म्हणतोय. प्रत्येक खोक्यात, समजा एक खोका आहे, 35 पुस्तकं आहेत. या प्रत्येक खोक्यात काय की नाही 35 पुस्तकं आहेत. त्याप्रमाणे काही 120 खोक्यात भरली, म्हणजे असे खोके आहेत की नाही त्यांच्याकडे 120 खोके आहेत.
आणि 35 पुस्तकं एका खोक्यात बसतात. भरल्यावर 24 पुस्तकं राहिली म्हणजे काय केलं माहितीये का, 120 खोके पूर्ण भरली, एका खोक्यात 25 पुस्तकं बसतात. तर एकदम सगळ्या खोक्यामध्ये जे पुस्तक आहेत त्याला किती किती भाग किती मिळतात पुस्तकं ते बघूया आपण. 120 गुणिले 35 करावं लागेल. जर एका खोक्यामध्ये 35 पुस्तकं असतील तर 120 खोक्यांमध्ये बसलेली पुस्तकं काढण्यासाठी मला दोघांचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. मग किती येते मित्रांनो, 12 पंचे 60, 6 12 ते 36 आणि 6 42 आणि हे 0 आहे तसं, म्हणजे 4200 पुस्तकं भरली खोक्यामध्ये. तरी पण काय म्हणतात, ते 24 पुस्तकं शिल्लक राहिली. तर एकूण पुस्तक किती, हे 24 राहिलेली आणि हे 4200 भरलेली, ह्या दोघांची करावी लागेल बेरीज. 4200 आणि वरचे 24 एवढी पुस्तकं होती. आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. 4224 एवढी पुस्तकं होती खोक्यामध्ये भरलेली. खोके किती होती, खोके होते 120, एका खोक्यात 35, टोटल झाले 4200. तरी पण 24 पुस्तकं राहिली. मग मी काय करणार, किती पुस्तक होते टोटल, तर 4200 आणि हे 24 या दोघांची बेरीज करणार, 4224 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते, समजायलाच पाहिजे मित्रांनो. सोपे प्रश्न घेतलेत, काही अवघड प्रश्न घेतलेत, काही ॲव्हरेज प्रश्न घेतलेत, असा मिक्स मस्तपैकी खिचडी बनवलेली आहे. आवडलीच पाहिजे तुम्हाला खिचडी. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू काय म्हणतोय, की एका संख्येच्या, आलं परत एकदा, एका संख्येच्या म्हटलं की तुम्हाला माहिती आहे काय करायचं. कुठली तरी एक तुम्ही काहीतरी समजा म्हणतो की नाही, गृहीतक पकडायचं, आपल्याला गृहीत धरायचंय. कुठलंही इनिशियल घ्या. सर मला ते इनिशियल आवडते, मला हे इनिशियल आवडते, मला माझं इनिशियल आवडते. तसलं काय करायचं नाही. व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, एकच इनिशियल पकडायचं आणि त्याच्या भोवतीच खेळायचं. एका संख्येच्या निमपटीतून त्या संख्येचा 1/3 वजा केला. एक संख्या पकडली सर, त्याची निमपट केली सर, त्याची निमपट म्हणजे हाफ, आणि त्या संख्येचा निमपटीतून म्हणजे ह्याच्यातून 1/3 पट वजा केली. 1/3 कशाच्या, ह्याच संख्येचा असता बाकी 15 उरते. तर ती संख्या कोणती, म्हणजे एक्स काढायचंय. बघा सोपं झालं. मी इथं जे एक्स आहे की नाही, हे एक्स भागिले 3 घेतो. चला, दोन अपूर्णांक आहेत ज्यांचा छेद समान नाही, भिन्न छेद अपूर्णांक आहेत. तर आपण काय करू, त्यांचा छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करतो आपण. मग हे 3x वजा हे 2x भागिले ह्या दोघांचा गुणाकार 6 बरोबर 15. 3x वजा 2x, x उरलं, भागिले 6 बरोबर 15. हे 6 पलीकडे नेऊया, इकडे भागाकार आहे, पलीकडे जाताना गुणाकार होईल आणि मग काय मिळेल, x बरोबर 15 गुणिले 6, 15 सखी 90. तेच विचारलंय का, संख्या कोणती, ऑप्शन क्रमांक 4 90 उत्तर आलेलं आहे. जी संख्या विचारली, x ची किंमत काढली आपण. आता पोलीस भरतीचे जे प्रश्न असतात ते मित्रांनो सोपेच असतात. सोपे म्हणजे मला कसं म्हणायचं की ते फास्ट काढता येतात पटकन, कारण की तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. त्या वेळेमध्येच आपले हे प्रश्न सुटले पाहिजेत असेच प्रश्न टाकलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे असं कुठला अवघड वगैरे प्रश्न किंवा लेंदी प्रश्न किंवा कॉम्प्लेक्स प्रश्न ह्या टाकू शकत नाहीत, कारण की त्यांची एक लिमिट ठरलेली आहे. त्या डिफिकल्टी लेवलच्या बाहेर ते जात नाहीत, कारण की तेवढ्या टाइममध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा हे लक्षात ठेवायचं. समजतंय, त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न आहे, मला आवडलेल्या प्रश्नांपैकी हा प्रश्न आहे. काय म्हणता प्रश्न, लहानात लहान एकांकी मूळ संख्या व लहानात लहान एकांकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती. बघा किती छान प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात आले पाहिजेत. एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या की ज्याला त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, एक आणि त्याच संख्येने. म्हणजे आता सगळ्यात लहान मूळ संख्या असते 2, एक ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवायचं. 2 नंतर 3, परत 5, परत 7, 11 सोन. म्हणजे बघा या संख्यांना कुठल्याच संख्येने अदर संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येला भाग जातो. बघा 2 ला 2 नेच भाग जातो, 3 ला 3 नेच भाग जातो, 5 ला 5 नेच भाग जातो. अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. आता संयुक्त संख्या कुठल्या, संयुक्त संख्या काय की संयुक्त संख्या अशा संख्या की एक पेक्षा मोठी पाहिजे, एक पेक्षा मोठी पाहिजे. दुसरं काय पाहिजे की ती मूळ संख्या नसायला पाहिजे.
मूळ संख्या नसायला पाहिजे. मग कोणती संख्या येईल बघा, 1 पासून सुरुवात करायची का नाही, कारण की 1 पेक्षा मोठी आहे. 2 घ्यायची का नाही, 2 तर मूळ संख्या आहे. 3 नाही 4 घेऊ शकतो बा मधली. 5 नाही 6 आली. 7 नाही 8 आली. परत काय 9 आली, 10 आली. अशा प्रकारची संयुक्त संख्या जी की 1 पेक्षा मोठी आहे, जी मूळ संख्या नाही. आता याच्यामध्ये सर्वात लहान लहान कोणत्या संख्या आहेत? सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. या दोघांचा गुणाकार केला, 2 आणि 4चा गुणाकार होतो 2 गुणिले 4 गुणाकार होतो 8. आणि त्या गुणाकाराचा पण वर्ग करायचा ना. 8चा वर्ग किती असतो मित्रांनो? 64. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ब्युटिफुल प्रश्न, एकदम सुंदर प्रश्न की कन्सेप्ट समजल्या पाहिजेत, कन्सेप्ट आल्या पाहिजेत. कन्सेप्ट जर लक्षात नसतील तर हा प्रश्न सुटणारच नाही. अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तुम्हाला लहान संयुक्त संख्या माहित पाहिजे 4 आहे, लहान मूळ संख्या माहित पाहिजे 2 आहे, मगच तुम्ही त्यांचा गुणाकार करू शकाल ना, मगच त्याचा वर्ग काढू शकाल. म्हणून बेचोक 8, 8चा वर्ग 64. किती छान प्रश्न होता. हे लक्षात ठेवा. मी असेच प्रश्न घेतलेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे, जसं की रोमन अंकाचा घेतला होता. कुठला रोमन अंक लक्षात आलाय? IV चढवायचा. कुणाला? एक्सेल माणसाला. कुठं? CDM मशीन मध्ये. आय होप समजला असेल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अशाच काहीतरी इन्फोग्राफिक ट्रिक वगैरे लक्षात ठेवायचं. आपली मेमरी अशा पद्धतीने डेव्हलप झालेली की आपलं चित्र वगैरे व्यवस्थित लक्षात राहतात. तसंच लक्षात ठेवायचं. इमॅजिनेशन स्टोरी लक्षात ठेवायचे, ते तुमच्या मनाने. मग तुम्ही कशा प्रकारची स्टोरी लक्षात ठेवा. चला जाऊया पुढे. चला मित्रांनो, समोसे खाऊया आता. म्हणजे प्रश्नातली विश्वासरावांनी काय केलंय? 4.5 प्रति समोसा प्रमाणे 60 समोसे खरेदी केले. काय केलं? एक समोसा जो होता की नाही तो 4.5 रुपयाला होता. असे काय केले? 60 समोसे खरेदी केले. मग किती रुपये लागले असतील? किती रुपये लागले असतील? 4.5 गुणिले 60. आता हे 0 आहे की नाही, ते जर याच्यात टाकलं तर काय होतं? दशांश चिन्ह जे आहे की नाही ते पुढे ढकललं जातं. म्हणजे ह्या वरचं होतं 45 आणि खालचं राहते 60. आता सोपं जाते का? हो सर. 6 पंचे 30, 6 चोक 24 आणि 3 27. मग किती रुपये गेले आपले मित्रांनो? आपले गेले 270 रुपये. कशासाठी? 4.5 रुपयाचा समोसा 60 समोसे खरेदी केले. जर त्याने समोसे ऐवजी 90 रुपये प्रति किलोची मिठाई घेतली तर त्याला ती मिठाई किती किलो मिळेल? मग आता 90 रुपये किलोची आहे की नाही, आपल्याकडे आता 270चं बजेट आहे आपल्याला कळालंय. 90 रुपये किलोची मिठाई आहे. मग किती किलो मिळेल? तर भाग द्या 90नी. 0 ला 0 कट, 9 1 9, 9 3 27. 3 किलो मिठाई मिळेल त्याला तेवढ्याच पैशात. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 3 किलो मिठाई मिळणार. समोसा खायचं का मिठाई खायची ते तुमचं तुम्ही बघा. प्रश्नाचं उत्तर आलंय 3 किलो. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला मित्रांनो, हा प्रश्न बघूया. 2 संख्यांचा गुणाकार 45 दिले. बघा आता मी काय म्हणतो, एका संख्येचा वगैरे असं आलं की नाही तर आपण x मानतो. पण मी वैयक्तिक जेव्हा 2 संख्या वगैरे येतात का तेव्हा मी x आणि y मानतो. म्हणजे 2 संख्या कुठल्या असू शकतात? x आणि y. 2 संख्यांचा गुणाकार 45 आहे. मग ठीक आहे, पहिली कंडिशन काय आली? x आणि y चा गुणाकार सर काय माहिती आहे का? 45 आहे. आणि त्यांची बेरीज किती आहे? 14 आहे सर. x अधिक y किती आहे? 14. तर त्या संख्या कोणत्या? बघा आता हे मी काढून समजून म्हणजे हे पूर्ण याचं इक्वेशन तयार करून समजून देऊ शकतो, पण ऑप्शनवरून जावा ना. बघा गुणाकार किती आहे? 45. ह्यातल्या कुठल्याचा गुणाकार 45 आहे? एकाचा 60, 48, 5 9 45, 10 चौक 40, 7 7 49. कुठलं उत्तर? 45 हे उत्तर आहे. चला शेवटचा प्रश्न या व्हिडिओतला. 2 संख्यांची बेरीज 32 आहे. परत एकदा 2 संख्या कुठल्या आहेत आमच्या? x आणि y आहेत. 32 घेतलं सर. त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर 72 आहे. म्हणजे एका संख्येची 4 पट हे काय आहे? 72 आहे. मग x ची किंमत याच्यावर काढतो सर. काढा. x बरोबर 72 भागिले 4. 4 1 4, 3 उरले, 4 8 32. x बरोबर आलं 18. मग x बरोबर 18. मग इथे ठेवू का x बरोबर 18? मग काय आलं? 18 अधिक y बरोबर 32. y बरोबर किती आलं? 32 वजा 18 किती येते? 12 8 गेले 4, हातचा आलाय का नाही? 14. y किती आलं? दुसरी संख्या y 14. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. समजतं मित्रांनो? हे सगळे प्रश्न समजले असतील. सिलेक्टिव्ह प्रश्न काढले होते. एकदम व्यवस्थितरित्या आपण 1 बाय 1 प्रश्नांकडे गेलो होतो. ओके, आय होप सगळं समजलंय. आपण भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. आणि जर आवडलं असेल आपलं सगळं
टीचिंग, तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं. जिथं दिसेल तिथं कशाला, स्पर्धाकार अकॅडमीला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या. तब तक टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.